700 तर म्हणले सर, पण यांनी ॲग्रीमेंटनुसार अजून झालेलं नाही आहे. इथं फक्त मोजून 27 सांगितलेत, पण ऑलरेडी 27च्या 27 चालू नाहीत. यातले फक्त मोजून 7 पंप चालू आहेत. ज्यात पहिल्या अथॉरिटी होती जी 2च पंप आहे. पहिले जे नागपूरला जे चालू झालं रॉचं CNG, तो CNG पंप जो होता एक वाडीला होता ना कॅटेगरी होता, तोही त्यांनी बंद केला. जे आम्हाला सेंटर पॉईंट बसत होतं वाडी, तो पण त्यांनी बंद करून टाकलेला आहे आजच्या घडीला. किती वेळ लागतो रांगेमध्ये आता? या रांगेमध्ये आम्हाला आता सर 1 ते 1.5 तास लागला असं समजून चाल. मी जवळजवळ 1 तास झाला इथे येऊन थांबलोय. फ्युल किती वाया गेलं सर तुमचं? मी तेच म्हणतो ना, कमी 1 लिटर तरी फ्यूल वाया गेलंच आहे आमचं. आणि बिझनेसचा प्राईम टाइम पूर्ण वाया. बिझनेसचं किती नुकसान होतं? बिझनेसचं कमीत सर कमीत कमी नाही म्हणलं तर सर 500-600 रुपयाचं नुकसान होतं 1 तासामध्ये. 1 तासामध्ये. किती वेळपासून आहे आता काय म्हणतात ते? 1 तासापासून उभं होतो. आणखी धंदा पाणी सोडून मी इथं उभं झालो तरी 1 तासानंतर माहीत कळून आलं की हा म्हणून राहिला की CNG संपली बा म्हणून. तुमचं फ्युल किती वाया गेलं रांगेत? कमीत कमी माझ्या 2 ट्रिपा बसणार जोगतं माझं फ्यूल इथं तर खतम झालेलं आहे. वेळ पण वाया गेला. वेळ पण वाया गेला. 1 तास लागून गेला इथे. काय म्हणतात, कारण काय सांगितलं? CNG खतम झाली म्हणते, संपलेली आहे म्हणते. काय यशवंत किती वेळापासून रांगेत आहे तुम्ही लोक? अर्धा तास 1 तास होत आहे. 1 तास होत आहे. यामध्ये किती फ्युल वाया गेलं तुझं? 1 किलो 1 किलो CNG. CNG. आता प्रेशर किती आहे म्हणते? प्रेशर 120 जवळपास. वेळ पण गेला ना, फ्युल पण वाया हो गेला. याचा व्यवसायावर काही परिणाम होतो का तुमचा? हो, बस लाईनमध्ये 1-2 घंटे वेस्ट जातात आणि ते ट्रिपा जसं आता माझ्याकडे ट्रिपा येऊन राहिल्या त्या सध्या मी उचलू शकत नाही सध्या CNG मुळे. कारण CNGच्या अलावा पेट्रोलवर ॲव्हरेज देत नाही आणि CNG वर ॲव्हरेज देते, पण ते इथं सध्या प्रॉब्लेम आहे CNGचा शॉर्टेज. उन्हामध्ये AC लावून बसावं लागते, हा. वाया जाते, ते वेगळं ते सांग. वेगळं उन्हामध्ये AC चालू करून बसलं की जास्त फ्यूल लागतो आणखी त्याच्यात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.